श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा कधी आहे, नारळी पौर्णिमेचे कोळी बांधवांमध्ये एवढे जास्त महत्त्व का आहे, कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा का व कशी करतात, तसेच नारळी पौर्णिमा व समुद्राचे काय नातं आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असल्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त पूजा भगवान शंकरांची केली जाते. तसेच नारळाचे 3 डोळेसुद्धा भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी संबंधित आहेत. नारळी हा शब्द नारळापासून आला असून जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असे म्हणतात. महाराष्ट्र व कोकण या व्यतिरिक्त हा सण गोवा व गुजरातच्या किनारपट्टीच्या भागातही साजरा केला जातो. तसेच देशाच्या इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा व रक्षाबंधन म्हणूनही साजरा केला जातो. यावर्षी इंग्रजी कॅलेंडरनुसार नारळी पौर्णिमा सोमवारी 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार असून पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होऊन याच दिवशी रात्री 11:55 समाप्त होईल. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव हा सण आनंदाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. हा सण कोळी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो. नारळी पौर्णिमेनंतर गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून बंद असलेल्या मासेमारी व्यवसाय व जल व्यापार पुन्हा जोमाने सुरू केला जातो. म्हणून कोळी बांधवांमध्ये या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त कोळीवाड्यात मोठा उत्साह असतो. या दिवशी कोळी बांधव संपूर्ण परिवारासह नटून थटून कोळीवाड्यातून मोठ्या मिरवणुका काढत समुद्राकडे निघतात. सर्वजण वाजत गाजत व पारंपरिक पोशाख घालून पारंपरिक कोळी गीते गात बंदरावर येतात. बोटी होड्या यांना रंगरंगोटी करून पताका लावून छान सजवून त्यांची पूजा करतात. तसेच खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधव समुद्राला छान सजवलेला नारळ विधिवत पद्धतीने अर्पण करतात. नारळ हे सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी समुद्रदेवाला नारळ अर्पण केल्यामुळे ते प्रसन्न होतात अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे. तसेच कोळी बांधव पावसाळ्याचे दिवस वगळता संपूर्ण वर्षभर समुद्रात बोटीवर असतो. खोल समुद्रात मासेमारी करायला निघालेल्या आपल्या धण्याचे कुंकवाचे रक्षण कर, तसेच आमच्या बोटीवर मुबलक मासोळी मिळू देत असे गाऱ्हाणे कोळी महिला समुद्रदेवतेला घालतात व समुद्रदेवांची पूजा करून त्यांना नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. जसे की नारळाची बर्फी, नारळी भात किंवा नारळापासून बनवलेली करंजी. आणि समुद्रदेवता शांत होण्यासाठी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. तर बघा, अशा पद्धतीने कोळी बांधव हा सण साजरा करतात. तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.